बातमी लाचखोर राजेश सलगरच्या लॉकरमध्ये 2 किलो सोन्याचे 7 बिस्किट सापडलेले। बीडच्या एसीबीची मिरज या ठिकाणी कारवाई झालेली आहे आणि त्यामध्ये आता हे सर्व काही समोर आले। आर्थिक गुन्हे शाखेचे लाचखोर पोलीस अधिकारी हरिभाऊ खाडे यांच्या घरात कोटींचं घबाड सापडलं, त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती। पुन्हा पाटबंधारे विभागाचे लाचखोर कार्यकारी अभियंता राजेश सलगरच्या लॉकरमध्ये तब्बल 2 किलो सोनं आणि रोकड सापडली आहे, त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। बीडच्या परळी शहर पोलीस ठाण्यामध्ये लाचखोरी प्रकरणी आरोपी राजेश आनंदराव सलगर कार्यकारी अभियंता माजलगाव पाटबंधारे विभाग परळी यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे। त्यांच्या सांगली जिल्ह्यातील मिरज या ठिकाणी युनियन बँक ऑफ इंडिया बँकेतील लॉकरची आज झडती घेण्यात आली। रोख रक्कम 11,89,000 रुपये आणि 2 किलो 105 ग्रॅम सोन्याचे बिस्किट सापडले। अधिकची अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी विनोद जिरे यांच्याकडून। विनोद, नेमकी काय कारवाई झाली आहे सविस्तर? नक्कीच जर पाहिलं तर बीड जिल्ह्यामध्ये लाचखोरीचं ग्रहण लागलं काय असं वाटतंय, कारण की या ठिकाणी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे यांना 1 कोटीची लाच मागितल्या प्रकरणी अटक झाली होती आणि त्यानंतर त्यांच्यावरती कारवाई केल्यानंतर त्यांच्या घरी 1,07,00,000 रुपयाची रोकड सापडली होती, सोन्या चांदीचे दागिने देखील सापडले होते आणि त्यानंतर माजलगावच्या अभियंत्याला देखील अटक केली होती। त्यावेळेस त्यांच्यावरती कारवाई करून त्यांच्या अंबाजोगाई येथील घरी 11 लाख रुपयाची रोकड सापडली होती आणि आता राजेश सलगरकर यांच्या मिरज येथील जे त्यांचं लॉकर आहे युनियन बँकेचं। निश्चितच धन्यवाद विनोद दिलेल्या सर्व अपडेटसाठी।